नाशिकमध्ये मराठी नववर्ष अर्थातच गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे। नाशिकच्या काळाराम मंदिरापासून या शोभायात्रेचे जे आयोजन आहे ते करण्यात आलेले आहे। खरं तर काळाराम मंदिर परिसरात पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजा विधी करून या ठिकाणी ही यात्रा जी आहे ती आता मार्गस्थ झालेली आहे। शहरातील असंख्य नागरिक या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। खरं तर पारंपरिक वेशात ही जी शोभायात्रा आहे ती परिधान करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आलेली आहे। ढोल ताशाच्या गजरात आणि भगवा पताका नाचवत लेझिम खेळत खरं तर मराठी नववर्षाचं स्वागत जे आहे ते आज करण्यात येत आहे। राज्यभरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मराठी नववर्षाचं स्वागत करण्यात येत आहे। नाशिकमध्ये देखील पारंपरिक पद्धतीनं मराठी नवीन वर्षाचं स्वागत जे आहे ते करण्यात येत आहे। आपण जर दृश्यामध्ये बघितलं तर आता या शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे आणि आता ही शोभायात्रा जी आहे ती मार्गस्थ झालेली आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवडेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।